निधी वाटपावरून एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे खंत, शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर. शिंदेंनी शहांकडे विषय मांडला, सूत्रांची माहिती. महायुतीत निधी वाटप समान व्हावं, शिंदेंची शहांकडे मागणी, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध, त्यामुळे शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. शिंदे आक्रमक नेते, निधी वाटपाबाबत काही तक्रार असेल तर ते थेट दादांना बोलतील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. अर्थ खात्याविरुद्धच्या कथित तक्रारीला शिवसेने मंत्र्यांचा छेद, निधी वाटपात असमानता नाही, 19-20 होतं याचा अर्थ पैसे मिळत नाही तसा नव्हे, मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य. जलसंधारणाला आधीही पैसे मिळायचे, आताही मिळतात, अशी ही प्रतिक्रिया. मला उंदीर गाढव म्हटल्यानं सत्य बदलणार आहे का? टीका करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना राऊतांचा सवाल. गाढव मेहनतच करतं, तशी आम्ही मेहनत करतो, असंही वक्तव्य. शहांकडून औरंगजेबाची कबर ठरवली समाधी, संजय राऊतांचा हल्लाबोल. हेच वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर शिंदे फडणवीसांनी थैथयाट केला असता, राऊतांचं टीकास्त्र. अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलू म्हणणाऱ्यांनी आता FIR दाखल करावा, राऊतांचं वक्तव्य. तर एसंशीचे लोक आता कुठे आहेत, राऊतांचा सवाल. रायगडावरील कार्यक्रमाला साताऱ्याच्या गादीला उदयनराजेंना निमंत्रण होतं, मग कोल्हापूरच्या गादीला शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रण का दिलं नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा सवाल. रायगडावरील अमित शहा यांच्या कार्यक्रमाला मला बोलावलं नाही, ते बोलावतील याची मी अपेक्षाही ठेवली नाही, शाहू महाराज छत्रपती यांची ABP माझाला फोनवरून प्रतिक्रिया. काल महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भोपाळ दौऱ्यावर. भोपाळमधील रवींद्र भवन येथे आयोजित राष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहणार. इलेक्शन कमिशन हे मोदी सरकारची एक्सटेंडेड ब्रांच, तुलसी गबार्ड यांनी जे सांगितलं ते सत्य. EVM वरून राऊतांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल. कल्याणमधील 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचं प्रकरण. आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या. तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह. आत्महत्येची न्यायाधीशांकडून चौकशी होणार. आरोपी विशाल गवळीला अक्षय शिंदे सारखं मारण्यात आलं. आरोपी विशाल गवळीच्या वकील संजय धनकेंचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. उपनेत्या, प्रवक्त्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका संजना घाडी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक. मुंबईतील पाणी प्रश्न, खड्डे, नाले सफाई या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही तातडीची बैठक. या बैठकीला माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांचा वलसाड दौरा. सर्व धर्म एकच, मग धर्मांतराची काय गरज? धर्मांतराच्या मुद्द्यावर मोहन भागवत यांचं विधान. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, सुधीर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण. प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं होतं. मतदारसंघात मी काय केलं हे विचारायला तुमचा जन्म तरी झाला होता का? रामराजे नाईक निंबाळकरांची राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटलांवर सडकून टीका. मंत्रिपद मिळेल की नाही याची गॅरंटी नव्हती, मात्र लाडक्या बहिणींनी करेक्ट कार्यक्रम केला आणि मी निवडून आलो, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. नागपुरात 580 अपात्र लोकांनी 5 वर्ष उचलले शिक्षक म्हणून वेतन. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक. 12 शिक्षण संस्थांचे कर्मचारी, अधीक्षक, शिक्षणाधिकाऱ्यांचा हा घोटाळा. यवतमाळच्या महागावातील पोस्ट ऑफिसमध्ये लाखांची फसवणूक. नागरिकांच्या बचत खात्याच्या पैशाची अफरातफर. एकूण 17 लाखांचा गंडा लावल्याचा प्रकार. या प्रकरणी डाग सहाय्यक विरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातील कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी करू नये, पुणे महापालिकेचा आदेश. इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र त्याला विरोध. रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका. बीडच्या जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा प्रसूती दरम्यान मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. आठवडाभरातील माता मृत्यूची जिल्हा रुग्णालयातील ही दुसरी घटना आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात कुख्यात गुंड टिपू पठाण. आता या गुंडाची त्याच्याच भागातून पोलिसांनी धिंड काढली.
नागपुरात एका IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा. इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरने केली तक्रार. 30 वर्षीय IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार प्रकरणी पोलिसांचा आता तपास सुरू. तहव्वूर राणाची NIA कडून काल जवळपास 4.5 तास चौकशी. राणासमोर पुरावे ठेवून चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होईल. किरीट सोमय्या यांच्या बीड दौऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागं. बीडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल. तहसील कार्यालयात छाननी झाल्यानंतर कारवाई. पुण्यातील कल्याणी नगर भागातील बजेट रूम पबला पोलिसांकडून सील. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. नंदुरबारमध्ये पातोंडा रस्त्यावर पशूंवर उपचारासाठी वापरल्या जाणारा औषध साठा उघड्यावर. बायोमेडिकल वेस्ट नियमावलीप्रमाणे विल्हेवाट न लावता औषध साठा उघड्यावर. औषध साठा कुणाचा त्याचा आता तपास सुरू आहे. बिल्लोरी या मराठी चित्रपटात अमोल मिटकरी गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार. सद्गुरू एंटरप्राइजेस निर्मित हा चित्रपट असून याचे निर्माते प्रशांत मानकर आहेत, तर या सुनील शिरसाट यांच्याकडून चित्रपटाचं दिग्दर्शन. वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आज चौथा दिवस. सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा, तर BKCमध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिलाय. मुंबईत पाणी टंचाईचं संकट वाढलं. मुंबईतील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या फक्त 31% पाणी आहे. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्प चंद्रपूर आणि गडचिरोलीकरांची तहान भागवणार. काल रात्रीपासून गोसेखुर्द प्रकल्पातून 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडो धरणाच्या कालव्यात शेतकरी वाहून गेलाय. त्यानंतर धरणाच्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी झाली. मात्र धरण प्रशासनाने पाण्याचा प्रवाह बंद न केल्यानं शेतकऱ्यांसाठी या. नाशिकच्या येवला तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस. त्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकाला मोठा फटका. नुकसान भरपाईची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. नाशिकमध्ये मडभातची परंपरा. उन्हापासून त्वचेच्या विकारांपासून बचावासाठी मडभात घेतली जाते. आजही मोठ्या संख्येनं नाशिककर यात सहभागी झाले. सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची ही गर्दी. मध्य रेल्वेवर येत्या 16 एप्रिलपासून 14 नवीन AC लोकलच्या फेऱ्या. त्यामुळे सध्या धावणाऱ्या 66 AC लोकल फेऱ्यांची संख्या आता 80 वर पोहोचेल. मेट्रो 3च्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात. BKC मार्गिकेच्या रविवार आणि सोमवारच्या वेळापत्रकात बदल. या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. रायगडच्या पेण तालुक्यात POPच्या लाखो गणेश मूर्ती तयार. मात्र POP मूर्तींवरील बंदीमुळे या मूर्तींचं करायचं काय? मूर्तिकारांसमोर मोठा प्रश्न. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालय हे असुरक्षित. चोरट्याने चक्क संगणक लंपास केलं. पाटोदा नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ठाण्यातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी संस्थांचं आंदोलन. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग घोडबंदर रुंदीकरणासाठी वृक्षतोड केली जाते. याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी निषेध व्यक्त केला. चंद्रपूरच्या चितेगाव परिसरातून जेरबंद करण्यात आलेले वाघिणीचे 3 बछडेही अखेर जेरबंद. मूल तालुक्यातील 3 जणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वाघिणीला बुधवारी चितेगाव परिसरातून जेरबंद करण्यात आलं होतं. सांगलीच्या खंडोबा यात्रेतील पालखी सोहळ्यात खासदार विशाल पाटील सहभागी झाले. पालखीतील वाद्याच्या तालावर विशाल पाटलांनी धरला ठेका. अक्कलकोटचे ग्रामदैवत असलेल्या मल्लिकार्जुनची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न. हर हर महादेवाच्या जयघोषात भव्य नंदीध्वज मिरवणूक आणि रथोत्सवाने यात्रेची सांगता. आजपासून बीडच्या वाळुंज येथील भैरवनाथाच्या यात्रेस प्रारंभ. यात्रेला 250 वर्षांची परंपरा. या यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. मुंबईत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे जय भीम पदयात्रा. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पदयात्रेत सहभागी.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती। यानिमित्त परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरात अनोखी रांगोळी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 पदव्यांची माहिती सविस्तरपणे या रांगोळीत रेखाटली आहे। चंद्रपुरात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नियोजित असलेली पदयात्रा रद्द। भीम अनुयायांमार्फत पदयात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती पोहोचवली नसल्यानं जिल्हा क्रीडा संकुलात गोंधळ। माहिती नागरिकांपर्यंत न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। घाटमाथ्यावर होणाऱ्या बैलगाडा स्पर्धेचं लोण कोकणातही। दापोलीतील कर्दे समुद्र किनाऱ्यावर रंगला बैलगाडी स्पर्धेचा थरार। स्पर्धा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। बैसाखीनिमित्त अमृतसरमध्ये भाविकांची गर्दी। अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात। पहिल्या मजल्यावर बांधण्यात येणारा राम दरबार 15 मे पर्यंत तयार होईल। तसंच वरच्या बाजूला ध्वजस्तंभ बसवून मंदिर पूर्णपणे सजवलं जाईल। इमारत बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माहिती। वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण। तिघांचा मृत्यू। दंगलग्रस्त भागात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश। डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना टॅरिफमधून वगळलं। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय। टॅरिफबाबत अमेरिकेच्या निर्णयानंतर चीन आक्रमक। चीन देशात आयात होणाऱ्या अमेरिकन चित्रपटांची संख्या कमी करणार। चीनच्या निर्णयामुळे हॉलिवूडला मोठा फटका बसण्याची शक्यता। सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस। त्यामुळे 2 चेंडू वापरण्याचा नियम बदलून वनडेत पुन्हा 1 चेंडू वापरला जाण्याची शक्यता। भारताची महिला क्रिकेटपटू काशवी गौतमला हार्दिक पांड्यानं काल बॅट भेट दिली। महिलांचा IPL सुरू असताना तिनं पांड्याला खास बॅटची भेट मागितली होती। 1100 ग्राम वजनाची ही बॅट आहे। लखनौ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सवर 6 गडी राखून विजय। गुजरातने दिलेलं 180 धावांचं आव्हान लखनौकडून 18.5 षटकातच पूर्ण। हैदराबादचा पंजाबवर 8 गडी राखून दणदणीत विजय। सलामीवीर अभिषेकची 55 चेंडूत 141 धावांची दणदणीत खेळी। पंजाबने दिलेलं 246 धावांचं आव्हान हैदराबादकडून 18.3 षटकांमध्ये पूर्ण। पंजाब विरुद्ध तुफानी शतक ठोकून हैदराबादला वाचवणाऱ्या अभिषेक शर्मावर कौतुकाचा वर्षाव। काल त्यानंही अभूतपूर्व खेळी केल्यानंतर आईवडिलांसोबत केक कापून आनंद साजरा केला। IPLच्या सुपर संडेमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामना। घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी राजस्थानचा संघ मैदानावर उतरणार। IPLमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 2 संघांमध्ये सामना। 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव झालेल्या मुंबईला विजयाची प्रतीक्षा। रोहित शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीकडे देखील लक्ष। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।